नमस्कार मंडळी, रुचिरामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मी डॉक्टर पूजा सावंत मोहनदास आज तुम्हाला शिकवणार आहे एक खास रेसिपी, कारण आज आहे क्रिसमस. सो शिकूयात एगलेस प्लम केक. त्यासाठी लागणारं साहित्य आहे 1 वाटी गव्हाचं पीठ, 1/4 कप मिल्क पावडर अनस्वीटन्ड, अर्धा कप दूध, 1/4 कप बटर सॉल्टेड, 3/4 कप गुळाची पावडर, अर्धा कप पाणी आणि स्पेशल इन्ग्रेडियंट्स म्हणजे फ्रूट्स, ड्राय फ्रूट्स बेसिकली 2-2 टेबलस्पून बदाम, काजू, अक्रोड, टूटी फ्रुटी, जर्दाळू, चेरी आणि महत्त्वाचे इन्ग्रेडियंट ब्लॅक प्लम म्हणजेच काळे मनुका आणि काळे करवंद सुकलेली. सो हा जो प्लम केक आहे ना, तो विना अंड्याचा बनणार आहे. कारण मोस्टली प्लम केक म्हटलं की त्याच्यामध्ये अल्कोहोल आलंच, सगळ्यांना ते चालत नाही. सो आपण घरगुती आणि पटकन होणारा प्लम केक शिकणार आहोत. कारण युजली प्लम केक म्हणजे ड्रायफ्रूटला सोकिंगच लागतं, कधी कधी 4 ते 5 महिन्यांचं, जे आज आपण फक्त अर्ध्या तासामध्ये करणार आहोत. चला तर 3/4 कप गुळाची पावडर घेतली. यामध्ये मी अर्धा कप साधं पाणी टाकते. एक मिश्रण करून घेऊ आणि गुळाची पावडर ह्या पाण्यामध्ये विरघळेपर्यंत आपण त्याला थोडंसं मंद आचेवरती शिजवून घेऊ. आपल्याला गुळाचा पाक करायचा नाहीये, फक्त पावडर विरघळून घ्यायचे आणि थोडंसं पाणी गरम असलं पाहिजे, कारण याच्यामध्ये आपण आपले ड्रायफ्रूट सोक करणार आहोत. एक पहिली उकळी आली की आपण गॅस बंद करून आचेवरनं हे भांडं काढून घेऊ. मध्ये मध्ये ढवळत राहा, जेणेकरून खाली गुळ चिकटू नये यासाठी. अजूनही मला गुळाचे कण दिसत आहेत, म्हणून मी जरा थांबते. सो आता एक पहिली उकळी येऊ लागली. मी आता गॅस बंद करते आणि आता आपले शो स्टॉपर्स म्हणजे आपले फ्रूट केक्स. सो सगळं साहित्य बऱ्यापैकी घरी अवेलेबल असतं. फक्त हे 2-3 इन्ग्रेडियंट्स आहेत जे आपण स्पेसिफिक त्या टेस्टसाठी वापरू. ते म्हणजे चेरीज, जर्दाळू म्हणजेच ॲप्रिकॉट आणि ब्लॅक करंट, ज्याला आपण करवंद म्हणतो, जे सुकलेल्या अवस्थेमध्ये, आणि टूटी फ्रुटीज. बाकी काजू, बदाम, अक्रोड तर आपल्याकडे असतातच. त्या सगळ्यांना ह्या गरम मिश्रणामध्ये आता आपण एकत्र टाकू. सगळ्याचा माप अराउंड प्रत्येकी 2-2 टेबलस्पून आपण घेतलेला आहे. जनरली प्लम केक म्हणजेच खरं रम केकचं पुढचं रूप. रम केक मध्ये रम मध्ये सोक केलं जातं, पण आपण हा सगळ्यांसाठी बनवतोय, त्यामुळे आपण याला या जॅगरी सिरप मध्ये टाकतोय. काही काही लोकांना माहिती असेल की ऑरेंज सिरप मध्ये सुद्धा सोकिंग केलं जातं, परंतु उसाची जेव्हा मळी निघते, त्याचा जो मोलॅसिस असतो, त्याचा जो एक रंग आणि वास आहे ना, तो खरं तर ह्याचं मेन कॅरेक्टरिस्टिक आहे. आणि त्यासाठी आपण ह्याला सबस्टिट्यूट ऑरेंज ज्यूसला जॅगरी पावडरने केलेलं आहे. आता हे मिश्रण अर्ध्या तासासाठी आपण बाजूला ठेवू, जेणेकरून झाकून ठेवा आणि हे पूर्णपणे ड्रायफ्रूट सगळं जॅगरी सिरप सोक करून घेते. तोपर्यंत आपण पुढची तयारी करूयात. हा केक आपण OTG मध्ये बेक करतोय. तुम्हाला कुकरमध्ये करायचा किंवा कढईत करायचा असेल तरी तुम्ही करू शकता. फक्त लक्षात ठेवा की पुढच्या प्रोसेसच्या आधी आपण त्याला प्रीहीट करून घ्यायचं, किमान 10 ते 15 मिनिटं. सो मी आता 180 डिग्रीवरती माझं OTG प्रीहीट करायला ठेवते. सो प्रत्येक वेळी लक्षात ठेवायचं की बेकिंग करताना ड्राय आणि वेट इन्ग्रेडियंट्स असतात. आपण सुरुवात वेट इन्ग्रेडियंट्सने करणार आहोत. हे सगळे पदार्थ आपण रूम टेम्परेचरचे वापरत आहोत. सो फ्रोझन किंवा डायरेक्टली फ्रीजमधनं काढून वापरायचे नाहीत. सगळ्यात आधी वेट इन्ग्रेडियंटसाठी इथे आपण दूध घेतोय. हा केक आपण एगलेस करणार आहोत, त्यामुळे आपल्याला छान एरिएशन होण्यासाठी म्हणजे केक फ्लफी आणि स्पॉन्जी होण्यासाठी इकडे आपण व्हिनेगर वापरतोय, म्हणजे ऍसिड वापरतोय. तुमच्याकडे व्हिनेगर नसेल तर तुम्ही लिंबूचा रसही वापरू शकता. अराउंड 1 टीस्पून व्हिनेगर घेतलंय मी.
आणि हे आहे बटर. अराउंड 1/4 कप बटर घेतलंय आपण. तुम्हाला बटर नसेल वापरायचं आणि तेल वापरणार असाल तर कुठलंही फ्लेवरलेस ऑइल तुम्ही वापरू शकता, जसं की सनफ्लॉवर ऑइल किंवा राईस ब्रॅन ऑइल सुद्धा चालेल. पण जर तुम्ही तेल वापरलं तर लक्षात ठेवायचं की आपल्याला थोडंसं मीठ नंतर ऍड करावं लागेल, अराउंड 1/4 टीस्पून. आता मी ऑलरेडी सॉल्टेड बटर घेतलेलं आहे. आणि या वेट इन्ग्रेडियंट मध्येच मी माझे सगळे स्पाइसेस ऍड करते, म्हणजे सुंठ पावडर, दालचिनी पावडर आणि वेलची पावडर. या स्पाइसेसमुळेच एक छान अरोमाही येतो आणि प्रत्येक घासामध्ये त्याची सुंदर चव लागते. आता या सगळ्याला छान मिक्स करून घेऊयात. या स्टेजला तुम्ही विस्कही वापरू शकता. तुमच्याकडे जर का हँड मिक्सर असेल तर तुम्ही तोही वापरू शकता. मी इथे हँड विस्क वापरते आणि हे सगळं छान मिक्स करून घेते. शक्यतो बटर मेल्टेड घ्या, म्हणजे पटकन मिक्स होऊन जाईल. या स्टेजलाच आपण मिक्सिंग करू. पुढे जाऊन आपल्याला ओव्हर मिक्सिंग टाळायचंय, कारण आता आपण जी पण हवा आहे ती आतमध्ये ऍड करतोय, जेणेकरून पुढे जाऊन आपला केक छान फ्लफी व्हावा. यातच आपण थोडं व्हॅनिला एसेन्स टाकू, अराउंड 1 टीस्पून. सगळे स्पाइसेस आणि इसेन्स आपण वेट इन्ग्रेडियंट मध्येच ऍड केलेलं आहे. आता वेळ आहे ड्राय इन्ग्रेडियंट्सची. गव्हाचं पीठ आणि दुधाची पावडर दोन्ही आपण छानपैकी चाळून घेणार आहोत, जेणेकरून काही पण इम्प्युरिटीज राहू नयेत. सो हे आहे 1 कप गव्हाचं पीठ आणि त्यामध्ये मी ऍड करते आहे 1/4 कप दुधाची पावडर. आणि हा केक छान स्पंजी होण्यासाठी आपण वापरणार आहोत 1 टीस्पून बेकिंग पावडर. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण ऑलरेडी व्हिनेगर वापरलं आहे, जे की ऍसिड आहे, त्याला बेस हवा रिॲक्ट करण्यासाठी, म्हणून आपण वापरत आहोत 1/4 टीस्पून बेकिंग सोडा. या सगळ्या ड्राय इन्ग्रेडियंट्सना आपण छानपैकी चाळून घेऊ. हा प्लम केक खरं तर खूप लांबून आपल्या देशापर्यंत आलाय. युरोपियन कंट्रीज मधला हा प्लम केक सगळ्यात आधी 1800च्या दशकामध्ये इंडियामध्ये आला. ते पण कुठे माहिती का? केरळात. केरळामध्ये एक ब्राऊन नावाचे प्लांटर होते. त्यांच्या ओळखीत एक बेकर होता. त्या बेकरला त्याने सांगितलं की माझी इच्छा आहे, तू क्रिसमस केक बनवशील का? पण त्याच्यामध्ये वापरतात फ्रेंच ब्रँडी. मग इकडच्या लोकल बेकरने सांगितलं मी करेन, परंतु मी वापरेन ताडी. आणि त्याने वापरली बनाना आणि काजूची ताडी, आणि ती वापरून आपले जे इंडियन स्पाइसेस वापरून जो प्लम केक तयार झाला त्याची चव त्या ब्राऊनला इतकी आवडली की तेव्हापासून तो केक एकदम फेमस झाला जगभरात सुद्धा. सो आपण त्याचंच काहीसं एक व्हर्जन करतो आहोत, परंतु आपल्याला मोलॅसेस मिळू शकत नाही, म्हणून आपण गुळाची पावडर वापरली आहे. मोलॅसेस म्हणजे उसाची जी मळी जेव्हा तयार होते त्यावेळेस एक चिकट पदार्थ निघतो, म्हणजे गुळ बनवताना किंवा साखर बनवताना, तो पदार्थ म्हणजे मोलॅसेस. आता ड्राय इन्ग्रेडियंट्स आणि वेट इन्ग्रेडियंट्स एकत्र आल्यानंतर आपण खूप जास्त मिक्सिंग करणार नाही, ज्याला म्हणतात ओव्हर मिक्सिंग. ते टाळायचं आहे, कारण सगळी हवा आत राहिली पाहिजे. तर आपण फक्त कट अँड फोल्ड मेथडने ह्याला मिक्स करून घेऊ. आणि तुम्हाला हे मिश्रण आता खूप ड्राय दिसतंय. सो सगळ्यात शेवटचे इन्ग्रेडियंट म्हणजे आपण मगाशी जे सोक केलेले ड्रायफ्रुट्स आहेत ते आता यामध्ये जातील. ते थोडेसे कोमट असतील तर चालतील, काही प्रॉब्लेम नाही. सो आपली कट अँड फोल्ड मेथड आपण कंटिन्यू करू इथे.
इथे आपल्याला ओव्हर मिक्सिंग करायचं नाहीये. फक्त एकदा का आपण हे मिश्रण छान मिक्स केलं की लगेचच याला आपण बेक करायला ठेवू. सो कढईमध्ये किंवा कुकरमध्ये करत असाल तर कुकरची रिंग आणि कुकरची शिटी काढायला विसरू नका. त्याला एक 10 मिनिटं मीडियम आचेवरती गरम करा, म्हणजे मध्यम आचेवर गरम करा. आणि त्यानंतर बेक करताना मात्र अगदी कमी टेम्परेचर, म्हणजे सगळ्यात लोवेस्ट फ्लेमवरती तुम्हाला त्याला बेक करायचं आहे. ह्या मिश्रणामधले सगळे लंप्स निघून जाईपर्यंत आपण त्याला फक्त मिक्स करू. सो ह्याचा बेकिंग टाइम जर म्हटला तर 180च्या टेम्परेचरवरती आपण कमीत कमी 40 ते 45 मिनिटं बेक करू, ऑलमोस्ट टूथपिक क्लिअर येईपर्यंत. आणि जर तुम्ही गॅसवर करत असाल तरी सुद्धा हा टायमिंग सेमच राहील, तो म्हणजे अराउंड 40 ते 45 मिनिटं. परंतु एक साधारण 35 मिनिटांनी टूथपिक टाकून बघा, जर का केक झाला असेल तर 5 मिनिटं झाकून तसाच ठेवायचा, गॅस बंद करायचा, कारण आतमध्ये हीट असते, त्याने तो केक बेक होईल. फक्त जाड बुडाची कढई वापरायची, एकदम पातळ नको, कारण की हळूहळू हा केक छानपैकी बेक झाला पाहिजे. सो आता ऑलमोस्ट सगळे लंप्सही ब्रेक झालेले आहेत आणि आपलं केकचं बॅटर रेडी आहे. तुम्हाला मी याची कन्सिस्टन्सी दाखवते. सो ही एकदम पातळी कन्सिस्टन्सी नाहीये, साधारण आपण इडली बॅटर कन्सिस्टन्सी म्हणूयात. थोडं घट्टसरच असेल हे, कारण की गव्हाच्या पिठाचे केक हे जनरली थोडेसे घट्ट बॅटरचे असतात. ओके, सो आता आपण ह्याला आपल्या टिन मध्ये काढून घेऊयात. सो इथे मी ब्रेड टिन वापरला आहे, कारण की असा आयताकृती केक कटिंगला आणि डिस्ट्रीब्युशन करायला खूप सोपा पडतो. म्हणून तुम्ही गोलही वापरू शकता, तुम्ही हार्ट शेपही वापरू शकता. याला मी आतमध्ये बटर पेपर म्हणजे पार्चमेंट पेपर लावून घेतलेला आहे ऑलरेडी. यात आपलं बॅटर टाकून घेऊयात आणि ते छान स्प्रेड करून घ्या. हा केक मैद्याच्या केक इतका खूप जास्त फुगत नाही, परंतु जेव्हा आपण बॅटर भराल तर साधारण टीन मध्ये अर्ध बॅटर भरेल एवढं बघा, खूप जास्त ओव्हरफ्लो करू नका. एकदा आपण याला टॅप करून घेऊ. शक्यतो 4-5 वेळा तरी टॅप करायचं, जेणेकरून जर काही एअर बबल्स असतील तर ते निघून जावेत. आणि फायनली आता गार्निशिंग करून घेऊयात, जेणेकरून दिसायलाही तो केक अप्रतिम दिसेल. मी इथे ॲप्रिकॉट्स म्हणजेच जर्दाळू वापरते. हे फ्रेश जर्दाळू तुम्हाला या सीझनमध्ये कुठेही मिळतील. तुम्हाला हवी ती डिझाईन करा किंवा रँडमली टाका, तुमच्यावरती आहे. हा केक चवीला तर अप्रतिम असणारच आहे आणि दिसायलाही तितकाच टेम्पटिंग. काजूचे हे कापही वापरते मी इथे गार्निशिंगसाठी. थोडे चेरीज, आणि कारण हा प्लमचा केक आहे, प्लम म्हणजे ड्राईड ग्रेप्स, त्यामुळे मनुके तर टाकाच. मी इथे काळे मनुके वापरलेत, तुम्ही हवं तर गोल्डन मनुका वापरला तरी सुद्धा चालतील. थोडी टूटी फ्रुटी आणि बदामाचे आणि अक्रोडचे काप. आणि सढळ हाताने टाका, इथे कुठेही कोणी कंजूसी करायची नाहीये बरं का. सो हा आपला प्लम केक रेडी आहे बेकिंगसाठी कुकर किंवा OTG मध्ये. पुढले 45 मिनिटं छान घरामध्ये सुंदर घमघमाट येणार आहे बघा. OTGच्या मिडल रॅकमध्ये मी हा केक बेक करायला ठेवला आहे. दोन्ही रॉड्स ऑन राहतील आणि कुकरमध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे इन्स्ट्रक्शन्स फॉलो करा. आता घेऊयात एक छोटासा ब्रेक आणि पुन्हा भेटूया रुचिरामध्ये. ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आता आपण बनवणार आहोत अजून एक हेल्दी रेसिपी, रागी ब्राउनी. यासाठी लागणारं साहित्य आहे 1 वाटी नाचणीचं पीठ, 1/4 कप चॉप्ड चॉकलेट, 1/4 कप कोको पावडर अनस्वीटन्ड, 3/4 कप गुळाची पावडर किंवा किसलेला गुळ, 3 टेबलस्पून वॉलनट चॉप्ड, अर्धा कप दूध, 1/4 कप बटर सॉल्टेड, अर्धा टीस्पून बेकिंग पावडर.
ही एक वन पॉट रेसिपी आहे, म्हणजे ह्याच्यासाठी खूप काही भांड्यांचा पसारा होत नाही. जनरली बेकिंग म्हटलं की सगळे त्यासाठी आधी घाबरतात. लहान मुलांसाठी पौष्टिकही आहे, खाऊ म्हणून किंवा स्नॅक म्हणून किंवा डब्यात सुद्धा तुम्ही देऊ शकता. सो चला सुरू करूयात. ह्यासाठी मी सगळ्यात आधी एक सॉसपॅन वापरते आणि ह्याच्यामध्ये आपण शुगर रिप्लेसमेंट म्हणून गुळाची पावडर वापरत आहोत. अराउंड 3/4 कप गुळाची पावडर आहे. तुम्ही किसलेला गुळ सुद्धा वापरू शकता. यानंतर अराउंड 1/4 कप कोको पावडर घेतली आपण. ही अनस्वीटन्ड कोको पावडर आहे, म्हणजे याच्यामध्ये कुठलीही साखर नाही. यात मी अराउंड अर्धा कप दूध टाकते आणि हे आहे मेल्टेड बटर. तुम्ही तेलही वापरू शकता, कुठलंही फ्लेवरलेस ऑइल तुम्ही वापरू शकता, जसं की सनफ्लावर ऑइल किंवा राईस ब्रॅन ऑइल सुद्धा चालेल. पण जर का ऑइल वापरताय तर थोडंसं अगदी 1/4 टीस्पून मीठ टाकायला विसरू नका. आता आपण इकडे सॉल्टेड बटर वापरतोय. हे सगळं आपण एकजीव करून घेऊयात. आणि मध्यम आचेवरती गॅसवर थोडासा थिक सॉस कन्सिस्टन्सी होईपर्यंत ह्याला शिजवून घेऊयात. ब्राउनी म्हणजे धड केकही नाही किंवा कुकीही नाही, त्याच्या मधलीच कन्सिस्टन्सी. त्यामुळे ब्राउनी केक सारखी फ्लफी होत नाही आणि कुकीज सारखी कडक होत नाही. ती फजी असते किंवा त्याला केकी टेक्स्चर असं म्हणतात. ब्राउनी करताना फरक हाच असतो की जसं आपण केकमध्ये एरेशनसाठी म्हणजे हवा तयार होण्यासाठी आपण जे बीटिंग करतो म्हणजे मिक्सिंग करतो हँड मिक्सरने, तो प्रकार इकडे नाही. इकडे फक्त साधारण चमचा वापरून तुम्ही मिक्सिंग करू शकता किंवा मी इथे स्पॅच्युला वापरते. तो सगळ्यात आधी आपण एक सॉस करून घेऊया. हा बेसिकली चॉकलेट सॉस होणार आहे हेल्दी कॅटेगरीतला, कारण की आपण ह्याच्यामध्ये गुळ वापरतोय म्हणून. सो तुम्ही हा जो तयार सॉस तुमच्या आईस्क्रीम्सवर वगैरे सुद्धा वापरू शकता, असा बनवून ठेवूही शकता. कुठल्याही डेझर्टसाठी एक छान चॉईस आहे. युजली काय होतं की बाजारात ब्राउनी म्हटलं की पाम ऑइल वगैरेचाही वापर होतो. सो आपण जेव्हा घरी एखादा पदार्थ करू त्यावेळेस आपल्या त्या क्वालिटीवरती कंट्रोल राहतो आणि आपोआपच तो पदार्थ हेल्दी होतो. सो इथे मला सारखं ढवळत राहायचं जेणेकरून कुठेही खाली हा सॉस करपू नये. आणि एक उकळी आली की मी ह्याला बाजूला काढून थंड करायला ठेवेन. सॉसला उकळी आलेली आहे तर मी गॅस बंद करते. जर तुम्ही हा सॉस म्हणून वापरणार असाल तर तुम्ही ह्याला गाळून घेतलेलं कधी उत्तम. पण आता आपण ह्याची ब्राउनी करणार आहोत, तर ह्याला आपण थोडंसं कोमट होऊ देऊयात आणि ह्याच्यामध्ये फायनली आपले ड्राय इन्ग्रेडियंट्स टाकूयात. इतकी सोपी ब्राउनी आहे. तुम्ही अगदी कधीही तुम्हाला मन झालं डेझर्ट खायचं तर तुम्ही ही आरामात बनवू शकता. आता आपण ड्राय इन्ग्रेडियंट्स घेऊयात. हे आहे 1 वाटी नाचणीचं पीठ. ड्राय इन्ग्रेडियंट्स नेहमी आपण चाळूनच घेणार आहोत जेणेकरून कुठल्याही इम्प्युरिटीज राहू नये. या रेसिपीमध्ये 2च आपले ड्राय इन्ग्रेडियंट्स असतील, ते म्हणजे नाचणीचं पीठ आणि बेकिंग पावडर अर्धा चमचा. फक्त मगाशी म्हटल्याप्रमाणे जर तुम्ही तेल वापरलं तर मात्र मीठ तुम्ही या ड्राय इन्ग्रेडियंट्समध्ये टाकू शकता आणि त्याची क्वांटिटी असेल 1/4 टीस्पून. आता याला छान चाळून घेऊया. जोपर्यंत आपण ही सगळी तयारी करतोय तोपर्यंत आपल्याला लक्षात ठेवायचं की आपल्याला OTG किंवा आपली कढई प्रीहीट करायला ठेवायची आहे ऑलमोस्ट 10 ते 15 मिनिटांसाठी. 180 टेम्परेचर असेल जर तुम्ही OTG वापरताय तर, आणि जर तुम्ही कढई किंवा कुकर वापरला तर किमान मीडियम फ्लेमवरती एक 10 मिनिटं तरी त्याला गरम करून घ्यायचं झाकून. सो हे आपले ड्राय इन्ग्रेडियंट्स आहे. याच्यामध्ये आता हा आपला थंड झालेला चॉकलेट सॉस जो आपला आहे गुळाचा, तो आपण याच्यात ॲड करू.
कुठच्याही बेकिंगमध्ये शक्यतो रूम टेम्परेचरचेच पदार्थ आपल्याला वापरायचे आहेत, त्यामुळे सॉस शक्यतो थंड होऊ द्या किंवा कोमट असू द्या. आता कट अँड फोल्ड या मेथडने आपण ह्याला मिक्स करून घेऊ. फोल्ड आणि कट, फोल्ड आणि कट. कुठल्याही गुठळ्या असू नयेत, एवढा आपल्याला लंप फ्री म्हणजे गुठळ्या नसलेला बॅटर बनवायचा आहे. आणि जर आपल्याला असं वाटलं की हे बॅटर खूप घट्ट आहे तरच आपण ह्याच्यामध्ये अगदी 1-2 टेबलस्पून दूध ॲड करू. बॅटर थोडंसं घट्ट वाटतंय म्हणून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी म्हणून आपण थोडंसं दूध ॲड करून घेऊ. सो 1-2 टेबलस्पून पर्यंत दूध बस राहील. हे मिक्सिंग करताना बिलकुल घाई करायची नाही आहे किंवा हँड मिक्सरची ह्या स्टेजला गरज नाही आहे. एकदा का आपल्या बॅटरमधल्या सगळ्या गुठळ्या गेल्या की मग फायनली मेन इन्ग्रेडियंट म्हणजेच वॉलनट आपण ह्याच्यामध्ये ॲड करू. त्याचा नटीनेस म्हणजेच क्रंच खूप छान स्वाद देतो ह्या ब्राउनीला. सो आपलं हे बॅटर रेडी आहे. ओके, ह्याची पण कन्सिस्टन्सी मी तुम्हाला दाखवते. ह्याला म्हणतात ड्रॉपिंग कन्सिस्टन्सी, म्हणजे खूप पातळ बॅटर करायचं नाही आहे, थोडंसं घट्टच असेल. फायनली आपण ह्याच्यामध्ये टाकू वॉलनट्स. ओके, मी थोडेसे ठेवते वरून गार्निश करण्यासाठी. आणि थोडे चॉकलेटचे काप, म्हणजे खाताना मध्येच एक छान चॉकलेटचा स्वाद येईल. पुन्हा एक फायनल मिक्स. आणि आता प्रिपेअर्ड बेकिंग टीनमध्ये, म्हणजे आपण इथे बटर पेपर लावलेला आहे अशा टीनमध्ये आपण ह्याला बेक करू. युजली ब्राउनी म्हटलं की आपण स्क्वेअर टीन वापरतो. 8x8 इंचेस हा आम्ही मोस्टली ही साईज वापरतो. पण आत्ता मी इकडे 7 इंचेसचा टीन घेतलेला आहे. याचा डायमीटर म्हणजे याचा व्यास जो आहे 7 इंचेसचा आहे. आता हे बॅटर आपण असं पसरून घेऊ. ह्याला थोडासा टॅप करून घेऊ. आणि फायनली जे आपले उरलेले वॉलनट्स आहेत ते आपण याच्यावर टाकून घेऊ. वाटल्यास थोडेसे चॉकलेटचे काप पण टाकून घ्या. हे थोडेसे मोठेच कापलेत, जेणेकरून खाताना त्याचा एक क्रंच येईल. सो हे बॅटर रेडी आहे आता बेकिंगसाठी. 180 डिग्री सेल्सिअसला आपण ऑलमोस्ट 25 ते 30 मिनिटं याला बेक करणार आहोत ओव्हनमध्ये. सेम प्रोसेस तुम्ही कुकर किंवा कढईमध्ये सुद्धा करू शकता. सेम टेम्परेचर 25 ते 30 मिनिटं. फक्त लो फ्लेमवर करा. सो आता आपला प्लम केक ऑलमोस्ट तयार झालाच असेल. सो ते मी चेक करते आणि त्यानंतर आपला ब्राउनीचा बॅटर पण आत ठेवून देते. वास तर खूप छान येतोय. लेट्स चेक झालाय का तयार. सो केक तयार झाला आहे की नाही हे चेक करण्यासाठी कधी पण टूथपिक वापरा. आणि टूथपिक जर आत घालून क्लीन आली याचा अर्थ आपला केक रेडी आहे. त्याला आता आपण डिमोल्ड करून घेऊ. कधी पण केक बेकिंग केल्यानंतर लगेच बाहेर काढू नका. त्याला थोडंसं थंड होऊ द्या. कमीत कमी 10 मिनिटं तरी त्याला रूम टेम्परेचरला येऊ द्या आणि त्याच्यानंतर त्याला डिमोल्ड करायचं आहे.
हा आहे आपला प्लम केक. ह्याला थोडंसं गार्निश करूया. सो आपला प्लम केक रेडी आहे. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही अजून ह्याला गार्निश करण्यासाठी तुमच्याकडचे ॲप्रिकॉट्स, चेरीज ठेवू शकता. खूप छान सुगंध येणारा, घरामध्ये स्पायसेसचा दरवळ येणारा हा आपला प्लम केक तुम्ही या क्रिसमसमध्ये नक्की ट्राय करा आणि आम्हाला नक्की कळवा. ह्याचा एक स्लाइस घेऊन बघूयात. नटी आणि फ्रुटी असा एक स्लाइस, ज्याच्यामध्ये आत तुम्हाला दिसेल ब्लॅक करंट्स, काळे मनुके, त्याशिवाय चेरीज, ॲप्रिकॉट आणि बाकीचे नट्स. प्रत्येक बाईटमध्ये छान चवही आहे आणि छान फ्लेवर अरोमासुद्धा आहे. तीस मिनिटं होऊन गेलेत, म्हणजे नक्कीच आपला ब्राउनी केक तयार झालेला असेल. त्याला मी आता बाहेर काढते. ह्याला आपण एक 10 मिनिटं थंड होऊ देऊयात आणि त्यानंतर त्याचे कट करून पीसेस करून घेऊ. सो ब्राउनीला आपण 6 भागांमध्ये कट करून घेतलेला आहे. हे असे ट्रायंग्युलर पीसेस तुम्ही करू शकता. आणि कारण हा क्रिसमस स्पेशल एपिसोड आहे, तर या ब्राउनीला तुम्ही इझी प्रकारे, म्हणजे चॉकलेटला मेल्ट करून थोडेसे स्प्रिंकल्स टाकून तुम्ही ह्याला डेकोरेटही करू शकता. मी इथे आईस्क्रीम स्टिक वापरली आहे. थोडंसं गार झाल्यानंतर हे सगळं करायचं, कारण की ब्राउनी मग सेट होते. सो कशी वाटली आमची क्रिसमस ट्री ब्राउनी? आज आपण 2 क्रिसमस स्पेशल रेसिपीज बघितलेल्या आहेत. एक म्हणजे प्लम केक आणि दुसरी म्हणजे रागी वॉलनट ब्राउनी. नक्की करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. आणि तुम्हा सगळ्यांना नाताळच्या मनपूर्वक शुभेच्छा. पुन्हा भेटूया नवीन भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.